स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की माझ्या प्रत्येक कामात माझी प्रगती व्हावी. मी जे काही काम हातात घेईन ते पूर्णत्वास जावं, माझ्या मुलांना यश मिळावं, माझ्या पतीची प्रगती व्हावी, माझ्या घरात कायम बरकत राहावी. प्रत्येक महिला यासाठी प्रयत्न करत असते. बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर काम करणं शक्य होत नाही, नोकरी करणं शक्य होत नाही, मात्र तरीही आपल्या पतीला यश मिळावं, पतीची प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून आपण घरातच काहीतरी सेवा करतो. घरात बसून आपण काही उपाय करतो, ज्यामुळे आपल्या पतीच्या, आपल्या मुलांच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या घरामध्ये पैसा, सुख, शांती, ऐश्वर यांची प्राप्ती होते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. ह्या 2 वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली, तुमची रात्रंदिवस प्रगती होईल. प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल. जे काम हातात घ्याल ते पूर्णत्वास जाईल. व्यवसाय असेल, नफा वाढेल. नोकरी करत असाल, नोकरीत प्रमोशन मिळेल. बघा, हा उपाय केल्यानंतर ही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्यानंतर कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा येईल आणि आलेला पैसा टिकून राहील. बघा, मी तुम्हाला 2 उपाय सांगतेय. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2 केले तरीही चालतील. कुणीही हा उपाय करू शकतं. महिला स्वतःसाठी करू शकतात, पतीसाठी करू शकतात, मुलांसाठी करू शकतात. पतीसुद्धा हा उपाय स्वतःसाठी करू शकतात किंवा मुलांसाठी करू शकतात. यासाठी तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी, ज्या दिवशी मंगळवार असेल त्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रुईची, सफेद रुई, या सफेद रुईची तुम्हाला एक 5 फुलं तोडायची आहेत. समजा तुमच्या आजूबाजूला रुईचं झाड आहे, पण त्या रुईच्या झाडाला अजूनही फुलं आलेली नाही आहेत, तर अशा वेळेस तुम्ही त्या रुईच्या झाडाची एक छोटी मुळी तोडा. म्हणजे मूळ, जे मुळाचा भाग असतो, हा मुळाचा भाग तोडा. तुम्हाला फुलं घ्यायची आहेत, नाही शक्य तर मग मात्र मूळ घ्या. पण रुई ही सफेद असावी, कारण एक जांभळ्या रंगाची रुई असते आणि सफेद. त्यापैकी सफेद रुई ही दैवी गुण संपन्न असते, जी यशकीर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. ठीक आहे. आता तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करायचा आहे. यासाठी सगळ्यात पहिले देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. बाजूला छान एक उदबत्ती लावायची. बसण्यासाठी आसन घ्यायचं. एक छोटंसं सफेद रंगाचं कापड घ्यायचं. जे कापड घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं. फुलं घेतले असतील तर ती फुलं त्या कापडावर ठेवा. समजा तुम्ही मूळ घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा. एका कापडाने ते स्वच्छ पुसा आणि पुसल्यानंतर हे मूळ त्या कापडावर ठेवून द्या. ठीक आहे. यानंतर तुम्हाला 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. सफेद म्हणजे पांढरी जी तुरटी असते ही तुरटी, 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला 21 दुर्वाची जोडी. बघा, 3-3 इंची 1 दुर्वा, 3-3 इंची 2 दुर्वा, अशा 3-3 म्हणजे छोटे छोटे जे पानं असतात त्या दुर्वाला, त्या 3-3 काड्यांच्या तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. शेवटी लाल रंगाचा एक धागा बांधून तुम्हाला 21 दुर्व्याची जोडी करायची आहे. दुर्वा, तुरटी आणि त्याच्यासोबत तुम्ही घेतलेली पांढऱ्या रुईची मुळी किंवा फुले, 3ही गोष्टी त्या कापडावर ठेवल्यावर शेवटी त्यावरती हळदी, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या. ठीक आहे. इतकं करून झाल्यानंतर त्याला धूप, दीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर त्या सगळ्या वस्तू कापडामध्ये घट्ट बांधायच्या. कापडाची तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची. मूठ बंद करायची. आपली जी काही इच्छा असेल, विश असेल ती त्यामध्ये व्यक्त करायची की माझ्या पतीला यश मिळू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, प्रत्येक कामात त्यांना सक्सेस मिळू दे, व्यवसाय वाढीस लागू दे, मला माझ्या घरामध्ये चांगला पैसा येऊ दे, बरकत येऊ दे, अशी तुमची इच्छा त्यामध्ये व्यक्त करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा अशी फुंक त्या पोटलीवर मारायची आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्या जवळ ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात, कुठेही ठेवा, पण ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे.
पतीसाठी हा उपाय करताय तर पतीच्या सोबत ठेवा, मुलांसाठी हा उपाय करताय मुलांच्या सोबत ठेवा. दिवसभर ही पोटली त्यांना त्यांच्या सोबत ठेवायला सांगा. रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा ते कामावरून येतील, जेव्हा ते ऑफिसवरून येतील, व्यवसाय म्हणजे दुकान वगैरे असेल तिथून येतील, तेव्हा ही पोटली त्यांना देवघरात ठेवायला सांगा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, फक्त 21 दिवस पूर्ण झाले म्हणजे आजपासून हा उपाय करताय, ज्या मंगळवारपासून हा उपाय करताय तिथून मोजून 21 दिवस पूर्ण झाले की 21व्या दिवशी ही पोटली वाहत्या पाण्यात सोडायची. किंवा एखादं रुईचं झाड असेल, वडाचं झाड असेल, पिंपळाचं किंवा आंब्याचं असं पवित्र झाड असेल, त्या झाडाखाली ही पोटली सोडून यायची. तुम्हाला सांगते, 21 दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा पूर्ण अनुभव येईल. जिथे जिथे अपयश येत होतं त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल. तुरटी असेल, दुर्वा असेल किंवा मग त्याच्यासोबत घेतलेली पांढरी रुई असेल, तीनही गोष्टी यशकीर्तीसाठी, पैसा मिळवण्यासाठी, बरकत येण्यासाठी, धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, कुबेर दैवतांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी या तीनही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जशा या तीनही गोष्टी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून एकत्रित त्यांचा संगम म्हणजे एकत्रित त्यांचा संयोग घडवून तुम्ही तुमच्या सोबत ठेवता, तेव्हा तुमचे काही कमी झालेले, काही कमकुवत असणारे ग्रह स्थिर होतात. बऱ्याच वेळा आपल्याला सतत येणारं अपयश जे आहे किंवा जी सतत आपल्याकडे येणारी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे किंवा सतत आपल्या मागे लागलेली जी काही पनवती आहे, या 3 गोष्टींच्या संयोगाने ही नकारात्मकता, ही पनवती, जे काही वाईट आहे हे सगळंच्या सगळं संपवून टाकते. बघा, या 3ही गोष्टी बरकत आणण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्ही ह्या 3 गोष्टी अभिमंत्रित करून ठेवाल तसं तुम्हाला त्याचा अनुभव येईल, तुमची प्रगती होईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल. 21 दिवसानंतर पुन्हा कधी असं वाटलं 1 महिन्यात 2 महिन्यात की पुन्हा हा उपाय करावा, तर पुन्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी एकत्रित करून कुठल्याही मंगळवारी 21 दिवस त्या सोबत ठेवू शकता. जोपर्यंत ह्या वस्तू तुम्ही सोबत ठेवाल तोपर्यंत तुम्हाला सांगते याचा एक पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला येऊन जाईल आणि 21 दिवसांमध्ये तुमच्याकडे तेवढी पॉझिटिव्हिटी येईल किंवा 21 दिवसांमध्ये तुमच्याकडे तेवढं यश येईल की ते यश पुढे सुद्धा तुमच्यासोबत टिकून राहील. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळी मिरी आणि त्याच्यासोबत बडीशोप. तुम्हाला तुमच्या जन्मतिथी म्हणजे जन्मसंख्येनुसार, समजा माझी जन्मसंख्या आहे 15, तर तुम्हाला 15 काळी मिरी घ्यायच्या आहेत. ज्यांची जन्मतारीख आहे 1 त्यांनी 1 काळी मिरी घ्या. ज्यांची जन्मतारीख आहे 12 त्यांनी 12 घ्या. 13 आहेत त्यांनी 13 घ्या. ज्यांची 30 आहे त्यांनी 30 घ्या. 31 आहे त्यांनी 31 घ्या. कुणाची 2 असेल, 4 असेल, 6 असेल त्यांनी तेवढेच घ्या. तुमची जी जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला तेवढे काळे मिरी एका काळ्या रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे. कच्ची बडीशेप, कुठेही भाजलेली वगैरे नसावी, उष्टी निष्ठी नसावी. जन्मतारखेनुसार घेतलेली काळी मिरी आणि त्याच्यासोबत घेतलेली बडीशोप, दोनही गोष्टी तुम्हाला त्या कापडामध्ये छान बांधायच्या आहेत. कापडात दोनही गोष्टी बांधल्यानंतर तुम्हाला हाताच्या आपल्या उजव्या हाताच्या या मुठीमध्ये या दोनही गोष्टी ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला मी जो मंत्र सांगते तो 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र नीट ऐका किंवा लिहून घ्या. बघा, मंत्र खूप सोपा आहे. सर्व कीर्ती यशम, सर्व कीर्ती यशम संपन्नः, सर्व कीर्ती यशम संपन्नः, सर्व कीर्ती यशम संपन्नः, सर्व कीर्ती यशम संपन्नः, सर्व कीर्ती यशम संपन्नः. साधा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 51 वेळा. म्हणजे सर्व कीर्ती यश, म्हणजे सर्व कीर्ती यश मला संपन्न व्हावं. हा मंत्र तुम्ही म्हणून झाला की त्या दिवसापासनं ही काळ्या मिरी आणि बडीशोपची पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. पतीसाठी करताय पतीच्या सोबत ठेवा, मुलांसाठी करताय मुलांच्या सोबत ठेवा, अन्य घरातल्या कुठल्या कमावत्या करत्या व्यक्तीसाठी करताय त्याच्यासोबत ठेवा. ही पोटली तुम्हाला किती दिवस ठेवायची ते मोजायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला हवं ते यश मिळत नाही, तुमची हवी तेवढी प्रगती होत नाही, तुमच्याकडे पैसा येत नाही, तुमच्याकडे धन वाढत नाही, तोपर्यंत ही पोटली, ही पुडी आपल्या जवळच राहू द्यायची. बघा, कितीही आर्थिक चणचण असेल, कितीही पैशांची चणचण किंवा काही असेल, ते सगळंच्या सगळं संपेल. खूप साधे आणि खूप सोपे उपाय दोनही आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.